नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. चेंबूरमध्ये मध्यान्ह भोजनातून 17 विद्यार्थ्यांना विषबाधा. तळा पोलिसांनी उद्ध्वस्त केली गावठी दारूची हटबट्टी. रत्नागिरी कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्राचं उद्घाटन. केंद्रामुळे संशोधन आणि पर्यटनाला मिळणार चालना. आणि राष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धा संपन्न. पुणे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना विजेतेपद. एस्टोनियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड. पाहुयात सविस्तर वृत्त. चेंबूरमधील अनेक गाव परिसरात असलेल्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. या सर्व मुलांना सध्या गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आता या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुपारी आमचे शाखा प्रमुख विजय नागावकर यांनी मला माहिती दिली की फूड पॉयझन झालेली काही मुलं अयोध्यनगरच्या डिस्पेन्सरीमध्ये आलेले आहेत. त्यावेळेला आम्ही माहिती घेतल्यानंतर निधी शिंदेना कळलं की अनेक गावातील ती मुलं आहेत. साधारण 14 ते 16 मुलं यांना त्रास झाला मध्यान्ह भोजनाच्या मुळे आणि मग नंतर त्यांना अयोध्यनगरला घेऊन आले आणि नंतर मग शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना आता ऍडमिट करून घेतलेलं आहे. मुलांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांना निरीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आज दिवसभर ठेवतील अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. त्यांना भोजनामध्ये मला वाटतं वाटाण्याची उसळ दिली होती आणि भात दिला होता. त्यांना मळमळ, त्याच्यानंतर त्यांना उलट्या, अस्वस्थ वाटण्या अशा पद्धतीच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. 14 ते 16 विद्यार्थ्यांना त्रास झाला, बाकी कुठल्याही विद्यार्थ्यांना त्रास झाला नाही अशी माहिती शिक्षकांनी सुद्धा आम्हाला दिलेली आहे. वीज खांबावरून तुटलेल्या विद्युत भारित वीज वाहिनीचा जोरदार शॉक लागून रानात चरणाऱ्या 4 दुभत्या गुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी केळंबे येथे पहाटे 5:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये गुरे मालकाचे सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. लांजा तालुक्यातील केळंबे येथील राजाराम मिर्या लांबोरे यांनी आज शुक्रवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या दरम्यान आपली गुरं लगतच्या जागेत चरायला सोडली होती. यावेळी वीज खांबावरून तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून 2 गायी आणि 2 म्हशी यांचा मृत्यू झालाय. माझी जनावरे मी सकाळी 5:30 वाजता चरायला सोडली असता विद्युत तार वाऱ्यामुळे तुटून पडली असल्यामुळं त्याला चिकटली गेली. गायी ओरडल्यामुळे मी जवळ गेलो तर माझ्या लक्षात आलं की ही तार तुटून जनावरं चिकटले तशी. मग मी लांब गेलो तर अशा पद्धतीत माझ्या 2 म्हशी व्यालेल्या असून वेळेला 6-6 लिटर दूध देणाऱ्या असून कमीत कमी 1.5 लाख रुपये किमतीच्या 2 म्हशी आहेत. तशाच 2 गायी त्या पण व्यालेल्या अवस्थेत आहे 15 दिवसाच्या अवधीतल्या. तर त्या गायी एक 12 लिटर दूध देते, एक 10 लिटर दूध देते दिवसातून 2 वेळा. तर असं माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अकस्मात झाल्यामुळं माझ्या लक्षात आलं नाही, ते तार तुटलेली असल्यामुळं गवतात. तरी माझं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. तरी कृषी विभागाचे लोक येऊन पंचनामा करून गेले आहेत. तसेच महावितरणाचे लोक येऊन तार वगैरे बाजूला काढलेले आहे. असं ज्या पद्धतीत पंचनाम्याचं काम झालेलं आहे. तर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मौजे कांसळ गावाच्या हद्दीतील गट नंबर 78 आणि 80चा 7/12 असलेली जमीन साधारणपणे 30 वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली होती. यावेळी सदर जमिनीवर कारखाना उभा राहील आणि जमीन मालक असलेल्या कल्पना पांडुरंग तेलंगे यांच्या कुटुंबातील मुलांना नोकरी देण्यात येईल असं आश्वासन कल्पेश खोकानी यांच्याकडून लेखी स्वरूपात देण्यात आले होते. पाली खोपोली राज्य महामार्गानजीक असलेल्या आपल्या मोक्याच्या 5 एकर जागेत कारखाना उभा राहील, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या हेतूने जमीन विक्री करण्यात आली होती. मात्र 30 वर्षात अद्याप ही जागा पडीत असून कारखान्याची एक वीटही इथं लागलेली नाही. तसेच कंपनीत नोकरीला माणसे घेऊ हा शब्द देखील पाळला गेला नाही. खोकानी यांनी दिलेलं आश्वासन हवेत विरलंय. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार कल्पना पांडुरंग तेलंगे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आपल्याला आपली जमीन पुन्हा मिळावी अशी मागणी तेलंगे दाम्पत्याने केली आहे. आम्ही कल्पेश खोकानीला आम्ही कांसल हद्दीमधली सर्वे नंबर 78-80 जमीन कंपनीसाठी विकलेली होती 25 वर्षापूर्वी. आणि तो आमची मुलं बाळ कामाला लावतो म्हणून आम्हाला लिहून दिलं. आणि आज 25 वर्षात जशीच्या तशी ही जागा पडून आहे.
आणि त्याचा आम्हाला काय वापरून त्याच्या मागे कितीतरी पाठपुरा आम्ही केला तरी तो काय आम्हाला दाद लागून देत नाही. त्याकरता आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन त्याचा पाठपुरा करून न्याय मिळण्यासाठी आम्ही कोर्टात दावा दाखल केलेला आहे. माझे वडिलोबांची शेतजमीन काय 78-80 सर्वे नंबर कांसर हद्दीमध्ये असून ती जमीन आम्ही विकलेली आहे. तरी सुद्धा आम्हाला विकते वेळी आमच्याजवळ जे काय आम्हाला सांगितलं होतं ते त्यांनी पूर्तता केलेली नाहीये. तिथे कंपनी बांधून तुमची माणसं कामाला लावा असा आम्हाला शब्द दिला होता. त्या शब्दाचा मात्र त्यांनी पालन केलेलं नाहीये. आमची फसवणूक केलेली आहे तरी सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचा न्याय मिळावा. स्कूल व्हॅनमधील वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे आज दुपारी पनवेल शहरातील आदर्श नाका येथे भर रस्त्यात एका स्कूल व्हॅनला अचानक आग लागल्यानं परिसरात गोंधळ उडाला होता. स्कूल व्हॅन चालक मंगेश पाटील हे त्यांच्या ताब्यातील स्कूल व्हॅन घेऊन पनवेल ते भिंगारी असे जात असताना आदर्श नाका येथे त्यांच्या गाडीमधील वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागून धूर येऊ लागला. मंगेश पाटील यांच्या हे लक्षात येताच त्यांनी गाडी त्वरित थांबवून गाडीमध्ये असलेल्या अग्निरोधक बाटल्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी सुद्धा त्यांची मदत केली. दरम्यानच्या काळात पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब सुद्धा घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या तळा तालुक्यात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचं सत्र सुरू आहे. तालुक्यातील मौजे बोरघर येथे तळा पोलिसांकडून गावठी दारूची हदबट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. बोरघर जवळील डोंगराळ भागात नदीकिनारी गावठी दारूची हदबट्टी सुरू असल्याची माहिती तळा पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलिसांची कुणकुण लागल्यानं आरोपींनी आधीच घटनास्थळाहून पळ काढला होता. जवळपास 7 ते 8 किलोमीटर पायी चालत जाऊन पोलिसांनी त्या ठिकाणी हदबट्टीचा संपूर्ण मुद्देमाल जागेवरच उद्ध्वस्त केलाय. यावेळी जवळपास 200 ते 250 लिटर दारूसाठी लागणारे रसायन पोलिसांनी उद्ध्वस्त केले. पोलीस हवालदार संजय शिंदे, अविनाश वाघमारे, पोलीस शिपाई तिडके आणि सुरवसे तसेच त्यांच्या टीमने या हदबट्टीचा शोध लावून ही यशस्वी कामगिरी केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांकडून तळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चिपळूण बाजारपेठेमध्ये हंगामी व्यापार करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहतुकीला अडथळा करून हे फेरीवाले रस्त्यावर व्यापार करतात असा आरोप केला जातोय. या फेरीवाल्यांवर आणि हंगामी व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महिला व्यापारी मंडळाने केली आहे. व्यापारी महिला मंडळाच्या वतीने स्वाती भोजने, लता भोजने, स्वाती देवळेकर, निर्मला जाधव, तृप्ती कदम अशा अनेक महिलांनी आज चिपळूण नगरपालिकेत धडक दिली. पालिकेतील अधिकारी मंगेश बेदामकर यांच्याकडे यावेळी निवेदन देण्यात आलं. येत्या काही दिवसात कारवाई न केल्यास मोठ्या संख्येने महिला आणि व्यापारी मोर्चा काढणार असा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे पाईपलाईन पुन्हा फुटली आहे. या फुटलेल्या पाईपलाईनमधून सकाळी 10:30 वाजल्यापासून पाणी रस्त्यावर वाहून गेलंय. विशेष म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेपासून अवघ्या काही पावलांवर पाणी वाया जात असताना देखील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. यामुळे इतर शहरात यंत्रणा कशी राबवणार असा प्रश्न पडलाय. मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात पाऊस लागत नसला तरी जयस्तंभ येथे रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. याचं कारण नगर परिषदेची पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन दररोज सकाळी लिकेज होत आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई असताना या भागात पाणी वाया जाताना दिसतंय. शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा ही पाईपलाईन फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया गेलंय. आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग संकेत देतो, त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. शिवाय त्याबाबत अंमलबजावणीही करायला हवी. सजगतेनं, एक दिलाने आणि एकमेकांचे हात धरून येणाऱ्या आपत्तीला सामोरे गेल्यास जीवितहानी टळू शकते, असे मार्गदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी ही शपथ दिली. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी आपत्ती म्हणजे काय याबाबत माहिती दिली. येणाऱ्या आपत्तीविषयी नेहमीच सजग राहायला हवं. विविध आपत्तींची माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी वाचन वाढवलं पाहिजे. यातून आपापले अनुभव समृद्ध होतील. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत खात्री करावी. त्यावर येणारी माहिती खोटी असेल तर ते विसरायला हवं. खरी असेल तर त्यावर मात कसे
करता येईल याचा विचार करायला हवा असं मत निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी देखील अनुभव कथन करून मॉक ड्रिल घेण्याबाबत सूचना केली आहे. यावेळी सर्वसाधारण शाखेच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार हनुमंत म्हेत्रे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी अजय सूर्यवंशी आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणातील कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्र रत्नागिरीत सुरू करण्यात आलं असून गेल्या काही वर्षात कोकणातील कातळ शिल्प या विषयावर चालू असलेल्या संशोधनामुळे अश्मयुगीन मानवाच्या राहणीमानाच्या पुराव्यांसोबत कोकणातील ज्ञात आणि अज्ञात पुरातत्व तसेच ऐतिहासिक बाबींची नवनवीन पाने उलगडली जात आहेत. 2022 मध्ये भारत सरकारतर्फे या कातळ शिल्पांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला युनेस्कोने मान्यता दिली असून 9 ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या प्राथमिक यादीत करण्यात आला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 2000 पेक्षा अधिक कातळ शिल्प समोर आली आहेत. याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने संशोधन केंद्र महत्त्वाचं असून या संशोधन केंद्राच्या माध्यमातून कातळ शिल्पांचं सखोल संशोधन होणार आहे. त्याचबरोबर पर्यटनाला देखील यातून चालना मिळेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत IITM मद्रास, प्रवर्तक IIT हैदराबाद, JNU आणि गेली काही वर्ष आम्ही इथे काम करत असलेली निसर्गातली संस्था असं एकत्रित सहयोगातनं कोकणातील कातळ शिल्पांवरती सखोल संशोधन व्हावं यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हा प्रकल्प म्हणून एक राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची निवड केलेली आहे. आणि या प्रकल्पाअंतर्गत चालू असलेल्या कामाचा एक भाग म्हणून रत्नागिरी शहरामध्ये आजपासून कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्राची सुरुवात झालेली आहे. ह्या केंद्राचं एक महत्त्व असं आहे की ह्या केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा संशोधनाच्या दिशांवरती काम होणार आहे. कारण कातळ शिल्प हा फक्त चित्रप्रकार नसून कातळ शिल्पांच्या पाठीमागे अनेक विविध पैलूंचा अभ्यास एकत्रितपणे करायचा आहे आणि त्या पैलूंचा अभ्यास करण्यासाठीचा एक स्टेशन आपण म्हणू की ज्याला आज संशोधन केंद्र या ठिकाणी चालू झालेलं आहे. याच संशोधन केंद्रामध्ये अजून एक छोटंसं दालन की जे इंटरप्रेशन किंवा इन्फॉर्मेशन सेंटर म्हणून आहे की ज्या ठिकाणी कातळ शिल्प म्हणजे काय, या कातळ शिल्पांचे विविध पैलू कसे आहेत याची माहिती सर्वसामान्य माणसाला मिळेल अशा प्रकारचे एक इंटरप्रेशन सेंटर या ठिकाणी देखील सुरू करण्यात आलेलं आहे. खरं तर कातळ शिल्प किंवा कातळ शिल्पांच्या संबंधातला प्रकल्प आहे, सेंटरचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जगभरातल्या सर्वच शास्त्रज्ञांना, या विषयातल्या सर्व तज्ज्ञ मंडळींना वेगवेगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. जी माहिती प्रत्यक्षामध्ये फील्डवरती काम करून वेगवेगळ्या प्रकारची डॉक्युमेंटेशनच्या पद्धती अवलंबून करून उभी केली जाणार आहे, निर्माण केली जाणार आहे. त्याचबरोबर ह्या केंद्राच्या माध्यमातून आपण भवितव्यामध्ये ह्याचा सर्वसामान्य माणसाला कसा फायदा होईल, टुरिझमच्या सारख्या क्षेत्राला त्याचा कसा फायदा होईल, गावातल्या महिला बचत गटांना किंवा तत्संबंधित कलाकारांना कसा फायदा होईल, ह्या दृष्टिकोनातून सुद्धा काही कार्यप्रणाली हातामध्ये घेतलेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दुसरी जागा मिळेपर्यंत महिला रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा शासन निर्णय आला आहे. जिल्ह्यातील लोक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याचं स्वागत करतात, परंतु काही विरोधक विरोध करत आहेत. विरोधकांकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात बोलण्यासाठी मुद्देच शिल्लक नाहीत. आता काहीतरी वायफळ मुद्दे घेऊन उगाचच टीका करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख बाबू म्हाप यांनी व्यक्त केली आहे. नुकतीच शिवसेना शिंदेगटाची पत्रकार परिषद संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. तर त्यांचे जे मुद्दे होते ते खरं तर हास्यास्पद होते. ते म्हणत होते, त्यांनी पहिला मुद्दा सांगितला की रत्नागिरी सिव्हिलमध्ये डॉक्टर्स कमी आहेत आणि मेडिकल कॉलेज काढण्याची गरज काय. तर मेडिकल कॉलेज आल्यामुळे आपल्या रत्नागिरी सिव्हिलमध्ये 2 स्त्रीरोग तज्ज्ञ, त्याच्यानंतर एक नेत्ररोग तज्ज्ञ आणि एक हाडांचे डॉक्टर तर रुजू झाले. म्हणजे मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर या सुविधा दादाचे डॉक्टर आपल्याला त्याचं मिळतात. मी त्यांच्या पहिल्या मुद्द्यावर बोलू इच्छितो. आतापर्यंत अनेक पक्षांची सत्ता येऊन गेल्या, पण रत्नागिरी सिव्हिल नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये थोडे अधिक डॉक्टर्स हे सगळीकडेच कमी आहेत. अनेक पक्षांच्या सत्ता येत होत्या,
त्यांच्या पत्रकार परिषदेला बाजूला बसलेले सुद्धा पदाधिकारी, ज्यांच्या दहशतीमुळे काही वेळेला डॉक्टर सुद्धा रत्नागिरीत घाबरून गेलेले आहेत. रुग्णालयात त्यांची कमतरता, मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडलेल्या डॉक्टर्सची संख्या कमी नसावी ह्या उद्देशाने सुरू केलेलं आहे. बरं, माझ्या माहितीनुसार त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल बरोबर MOU सुद्धा केलेला आहे. लक्षात आलं तुम्ही की त्याच्या कशा प्रकारे डॉक्टर्स पुरवले जातील, कशा प्रकारे डॉक्टर्स बाहेर पडल्यानंतर त्याचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना उपयोग होईल त्याचा, त्या दृष्टीने सर्व प्रयत्न नुसते एवढ्या करताच केलं का? हा तर एज्युकेशन हब आहे. इंजिनिअरिंग कॉलेज झालंय, मेडिकल कॉलेज झालेलं आहे, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट कॉलेज झालंय, संस्कृत विद्यापीठ झालेलं आहे. असं असताना हे मेडिकल कॉलेज सुरू करणं हे मुळातच चुकीचं आहे, किंवा त्याच्यामुळे त्या मेडिकल कॉलेज सुरू केल्यामुळे अनेकांची महिलांची गैरसोय निर्माण होणार आहे. वैद्यकीय आहे हे सगळं चुकीचं आहे. तुम्हाला थोड्या दिवसात दिसून येईल. जसं वाडी हॉस्पिटलमध्ये कॅम्प झाला, तिथे 18 लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली मोफत. या सगळ्या मोफत गोष्टी या पण झालेल्या आहेत. नाही म्हणत नाही, तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. फिजिशियन नाही आहे, कमतरता आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न करतात लवकर. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी महाड तालुक्यातील 21 ग्रामपंचायतच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना 5 नोव्हेंबरला शासनाने होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि सरपंच पदाच्या निवडणुकीची निवडणूक होत असताना महाड, पोलादपूर, माणगाव मतदारसंघातून जास्तीत जास्त शिंदे गटाच्या ग्रामपंचायती निवडून आणण्याचा प्रयत्न करू, असं भरत गोगावले म्हणाले. 5 तारखेला होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या आपल्या मतदारसंघामध्ये 60 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये पोलादपूरला 22, महाडला 21 आणि माणगावला 17 आपल्या विभागात आहेत, म्हणजे आपल्या मतदारसंघात. अशा एकूण 60 ग्रामपंचायतीच्या निवडणुका. ग्रामपंचायती हे आमचं फाउंडेशन आहे आणि जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्याकडे यावे हा आम्ही प्रयत्न करतोय. मागच्या वेळेला पण जवळजवळ 104 ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, 70 त्यावेळेला आपण घेतल्या. 5 ग्रामपंचायती ह्या त्यावेळेला आपसातल्या वादविवादामध्ये इकडे तिकडे गेल्या, पण त्याने नंतर मग परत आम्हाला 2-3 ग्रामपंचायती टच झाल्या. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे कमीत कमी 60 पैकी 50 ग्रामपंचायती तरी आमच्याकडे याव्यात, हे आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही त्याप्रमाणे काम करतोय. त्यामुळे लोकांचा पण कळ त्याप्रमाणे आहे. विरोधक त्यांचा प्रयत्न करतायत, आम्ही आमचा करू, परंतु जास्तीत जास्त ग्रामपंचायती या आपल्याकडं शिंदे गटाकडे येतील याची आम्ही काळजी घेऊ. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंनी शर्थीचे प्रयत्न केलेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी देखील त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ अद्याप पडलेली नाही. आता परत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. नवरात्र उत्सवात 3रा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यावेळी तरी दुर्गा मातेच्या आशीर्वादानं मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा भरत गोगावलेंनी व्यक्त केली आहे. चर्चा चालू आहे, जेव्हा मिळेल त्यावेळेला आम्ही घेऊ, परंतु चर्चा ही गेली वर्षभर चालू आहे, तशी आत्ता पण चालू आहे. त्यातून दुर्गादेवी जर प्रसन्न झाली तर ती पण बाब पूर्ण होऊ शकते असं आम्हाला वाटतंय. तर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज कोल्हापुरात उमटले. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. दरम्यान भुजबळ यांच्या पोस्टरला जोडे मारत काळं फासण्यात आलंय. यानंतर सकल मराठा समाजानं लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मंत्री भुजबळ यांच्या विरोधात तक्रार अर्ज देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. रोबोटेक्स इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये पुणे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळवत एस्टोनिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे. ही राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा एस्टोनियातील तालीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची पात्रता फेरी होती. मुलांमध्ये स्टेम पद्धतीद्वारे रोबोटिक्स विषयाचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या रोबोटेक्स इंडिया या
नफा तत्वावरील संस्थेतर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आणि सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना खाजगी संस्थांतील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने रोबोटिक्सच्या विश्वात सहभाग घेण्याची संधी मिळाली. स्कूल चिल्ड्रन का जो कंपटीशन चल रहा है रोबोटिक्स का, ये देख के मुझे एकदम आश्चर्य हुआ कि इतने एंथुजियाज़म जो है स्कूल चिल्ड्रन में, एंड स्कूल के बच्चे जो इतने एंथुजियास्टिकली ये कंपटीशन कर रहे हैं एंड इसके पीछे लगे हुए हैं. मेरे लिए एकदम इट वाज अ फर्स्ट एक्सपीरियंस, ग्रेट एक्सपीरियंस. आजची स्पर्धा आहे रोबोटिक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप 2023. हे स्पर्धेच्या आधी आपली रिजनल स्पर्धा झालेली पाच सिटीजमध्ये इंडियाच्या. आणि या स्पर्धेमध्ये काय स्पेशल आहे ते मला तुम्हाला आज सांगायचं आहे. आपल्या जिल्हा परिषदची जी मुलं आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी मुलं आहेत, हे इंडियामध्ये पहिल्यांदा भारतात हा असा स्पर्धा जो आहे ऑर्गनाईज केला आहे, ज्याच्यामध्ये ZP म्युन्सिपल कॉर्पोरेशनची मुलं आणि प्रायव्हेट स्कूल आणि कॉलेजेसची मुलं एकत्र येऊन ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. रिजनल स्पर्धा जी आमची होती 5 शहरात, त्याच्यामध्ये 500 ते 1000 मुलं होती. आणि विनर्स जे जिंकले, ते रिजनल स्पर्धा जे जिंकले आहेत ते विनर्स आता ह्या नॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेत आहे, जी आता तुम्ही बघू शकता पाठीमागे ही लाईन फॉलोवरची स्पर्धा चालू आहे. तर आपल्या देशातले 6 ते 7 शहरातून मुलं इथे आज आली आहेत. चेन्नई, बँगलोर, दिल्ली, ही मुलं, दिल्लीची जी मुलं आहेत ते दिल्लीहून येताना इथे त्यांना तिकीट मिळत नव्हते ट्रेनची, ते मुलं बसने आली आहेत. 1800 किलोमीटर वन वे ट्रॅव्हल करून बसने ती गव्हर्मेंट स्कूलची मुलं इथे ह्या स्पर्धासाठी आले आहेत. तर चेन्नई, बँगलोर, इंदोर, दिल्ली आणि आपल्या महाराष्ट्रामधून फलटण, घोडेगाव, रत्नागिरी या विभागातली जी गव्हर्मेंट शाळेची आपली जिल्हा परिषदची मुलं आहेत ती आज इथे आहेत. आम्हाला CSR सपोर्ट जो आहे तो मिळाला आहे BMC सॉफ्टवेअरकडून, WNS कडून, युनायटेड बँक ऑफ स्कॉटलंड विच इज UBS, ग्लोबंट इंडिया, आणि with the help of ZS Cares, ZS India is another sponsor. आणि ह्यांच्या सपोर्टाने आम्ही रोबोटिक्स STEM लॅब जे आहेत ते भारतात आम्ही इस्टॅब्लिश केले आहे. ह्या स्पर्धेची जी मुलं जिंकणार ते रोबोटिक्स इंटरनॅशनलमध्ये भाग घेणार. ते तालिन, एस्टोनिया, युरोपमध्ये एक खूप छोटा देश आहे, तिथे ते नोव्हेंबरमध्ये ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा माझे कोकण.